मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत. मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मिळणार गुड न्यूज. जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. काय करता या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनल आपण सबस्क्राईब करा नसेल तर मित्रांनो नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, वाढत्या महागाईच्या काळात आपल्या वेतनात वाढ होण्याची प्रतीक्षा करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांनी निवृत्ती वेतनधारकांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा या कुटुंबासाठी मोठी आर्थिक भेट घेऊन येण्याची शक्यता आहे. विविध प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार केंद्र सरकार एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात होणाऱ्या महत्वपूर्ण कॅबिनेट बैठकीत महागाई भत्ता वाढीच्या प्रस्तावावर अंतिम मोहर उमटवू शकते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही वाढ 1 जानेवारी 2026 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू मानली जाणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या हातात थकबाकीसह मोठी रक्कम येणार आहे. सध्याच्या घडीला केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनावर 58% दराने महागाई भत्ता दिला जात आहे. सरकारच्या संभाव्य निर्णयानुसार या 2% वाढ होऊन हा आकडा 60% पोहोचणार आहे. वरवर पाहता ही वाढ अल्प वाटत असली तरी सध्याच्या महागाईच्या काळात मध्यमवर्गीय कुटुंबाच्या घरगुती बजेटला यामुळे मोठा आधार मिळणार आहे. मुलांची फी असो व रोजचा किराणा, वाढत्या किमतीच्या काळात टेक होम सॅलरी मध्ये होणारी ही वाढ कर्मचाऱ्यांची क्रयशक्ती सुधारण्यात मदत करेल. 7व्या वेतन आयोगाची मुदत 31 डिसेंबर 2025 रोजी अधिकृतपणे संपली असून 1 जानेवारी 2026 पासून कर्मचारी तांत्रिक दृष्ट्या 8व्या वेतन आयोगाच्या कक्षेत आलेले आहेत. याच मोठ्या धोरणात्मक बदलामुळे यंदा महागाई भत्त्याच्या घोषणेला विलंब झाल्याचे समजते. 8व्या वेतन आयोगाची स्थापना गेल्या वर्षी नोव्हेंबर 2025 मध्येच करण्यात आली आहे, परंतु आयोगाला त्याच्या शिफारशी सादर करण्यासाठी 18 महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. या संक्रमण काळात महागाई भत्त्याची गणना नेमकी कशी करावी यावर सरकारमध्ये प्रदीर्घ चर्चा सुरू होती. अखेर जोपर्यंत नवीन आयोगाचा अहवाल येत नाही तोपर्यंत जुन्या सूत्रानुसारच भत्त्याचे प्रदान सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाचा थेट फायदा देशातील 1 कोटीहून अधिक सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही वाढ औषधोपचार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी अत्यंत मोलाची ठरणार आहे. भविष्यात जेव्हा 8वा वेतन आयोग पूर्णपणे लागू होईल तेव्हा तोपर्यंत जमा झालेला संपूर्ण महागाई भत्ता मूळ वेतनात विलीन केला जातो. त्यानंतर महागाई भत्त्याची गणना पुन्हा शून्यापासून सुरू होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात मोठी झेप पाहायला मिळेल. सध्याच्या या पहिल्या डीए वाढीमुळे सरकारी तिजोरीवर मोठा भार पडणार असला तरी कर्मचाऱ्यांमधील समाधानाचे वातावरण पाहता सरकार लवकरच याची अधिकृत घोषणा करेल अशी शक्यता आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यातील कॅबिनेट बैठकीकडे आता संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे डोळे लागलेले आहेत. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन अपडेट सह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.